प्रभू श्री रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे धैर्याचे आणि मर्यादा पुरुषोत्तम आदर्शांचे अजरामर प्रतीक मानले जातात। संपूर्ण भारतवर्षात रामाची विविध रूपे पूजली जातात, परंतु दक्षिण भारताच्या भूमीमध्ये कोदंडा राम हे रूप अत्यंत तेजस्वी, भव्य आणि प्रभावशाली मानले जाते। कोदंडा या शब्दाचा अर्थ रामाचे ते अजिंक्य आणि दैवी धनुष्य असा होतो। जेव्हा प्रभू राम हातामध्ये आपले धनुष्य धारण करून सज्ज अवस्थेत उभे असतात तेव्हा त्यांना कोदंडा राम असे संबोधले जाते। हे रूप केवळ एका देवतेचे नसून ते दुष्ट शक्तींचा संहार करणाऱ्या रक्षकाचे आणि धर्माची स्थापना करणाऱ्या एका महान योद्धा प्रतिमेचे दर्शन घडवते। भक्तांसाठी हे रूप निर्भयतेचे वरदान देणारे मानले जाते, कारण हातातील धनुष्य हे संकटांपासून रक्षण करण्याचे आश्वासन देते। ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भांनुसार जेव्हा प्रभू राम, माता सीता आणि भ्राता लक्ष्मण 14 वर्षांच्या वनवासात होते, तेव्हा त्यांनी दक्षिण भारतातील दंडकारण्यासह अनेक घनदाट जंगलांमध्ये, डोंगरदऱ्यात आणि पवित्र नद्यांच्या काठी वास्तव्य केले होते। या प्रदीर्घ प्रवासादरम्यान ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला किंवा जिथे काही विशेष दैवी घटना घडल्या, त्या पवित्र भूमीवर कालांतराने भव्य आणि देखणी मंदिरे उभारली गेली। यातील बहुतांश मंदिरांची बांधणी ही प्रामुख्याने विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली काळात झालेली पाहायला मिळते। या मंदिरांच्या भिंतींवर आणि खांबांवर केलेले बारीक कोरीव काम त्या काळातील स्थापत्यशास्त्राच्या सुवर्ण युगाची आणि कारागिरांच्या अचाट कौशल्याची साक्ष आजही देत उभे आहे। दक्षिण भारतीय वास्तुकलेचा हा वारसा जगातील सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक मानला जातो। या मंदिरांचे खरे सौंदर्य तिथल्या उंच गगनचुंबी गोपुरांमध्ये आणि विशाल सभामंडपांमध्ये दडलेले आहे। मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यावर प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या अत्यंत प्रसन्न आणि रेखीव मूर्तींचे दर्शन घडते। अनेक ठिकाणी या मूर्ती एकाच सलग भव्य पाषाणातून अत्यंत कुशलतेने कोरलेल्या आढळतात, जे प्राचीन भारतीय शिल्पकलेचे एक अजोड उदाहरण मानले जाते। येथील शांत आणि मंगलमयी वातावरण, धूपाचा दरवळणारा मंद सुगंध आणि दगडांवर कोरलेल्या रामायणातील विविध प्रसंगांच्या कथा भाविकांना एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जातात। हे केवळ दगडविटांचे बांधकाम नसून ते मानवी भक्ती आणि अलौकिक कलेचा एक अद्भुत संगम आहे। मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी ऊर्जा जाणवते, जी मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते। धार्मिक परंपरेचा विचार करता या मंदिरांमध्ये वर्षभर विविध धार्मिक विधी आणि उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात। यामध्ये चैत्र महिन्यात येणारा रामनवमीचा सोहळा हा सर्वात मुख्य आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। या उत्सवाच्या काळात संपूर्ण मंदिर परिसर रंगीबेरंगी फुलांनी, मोहक रांगोळ्यांनी आणि हजारो दिव्यांच्या माळांनी उजळून निघतो। देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातूनही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येथे गर्दी करतात। पहाटेपासून सुरू होणारे भजनांचे सूर, वेदमंत्रांचा मंगलमय घोष आणि टाळ मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो। या सोहळ्यातील सर्वात खास आणि भावूक क्षण म्हणजे कल्याणोत्सव, जिथे प्रभू राम आणि माता सीता यांचा विवाह सोहळा संपूर्ण रीतिरिवाजांनुसार पार पडतो, जो डोळ्यांत साठवून ठेवणे हे प्रत्येक भक्तासाठी परम भाग्याचे मानले जाते। श्री कोदंडाराम स्वामी मंदिर हे केवळ एक प्रेक्षणीय स्थळ किंवा धार्मिक केंद्र नाही, तर ते आपल्या गौरवशाली प्राचीन वारशाचा आणि अढळ श्रद्धेचा जिवंत ठेवा आहे। इथली शांतता मनाला आंतरिक प्रसन्नता देते आणि दैनंदिन आयुष्यातील संघर्षाला धैर्याने सामोरे जाण्याची मानसिक शक्ती प्रदान करते। प्रभू रामाच्या जीवनातील उच्च मूल्ये, त्यांचे अतुलनीय त्याग, पितृभक्ती आणि न्यायप्रिय आदर्श आजही आधुनिक समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचे मोलाचे काम करत आहेत। हे मंदिर त्याच महान आदर्शांची, संस्कृतीची आणि इतिहासाची आठवण करून देत युगानुयुगे उभे आहे, जे आपल्याला आपल्या मुळांशी आणि अस्मितेशी घट्ट जोडून ठेवते। या पवित्र स्थानाला भेट देणे म्हणजे केवळ दर्शन घेणे नसून स्वतःच्या अंतरात्म्याला शांती आणि समाधानाचा मार्ग मिळवून देणे आहे। अशाच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय।